कलर्स मराठी वाहिनीवरील अबीर गुलाल या लोकप्रिय मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न आल्यानंतर नुकताच श्री आणि अगस्त्याचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. निंबाळकरांच्या घरात श्रीचा गृहप्रवेश झाला असून आता त्यांच्या संसाराची नवी सुरुवात होते. अगस्त्याच्या आईला हे लग्न मनापासून पटलेलं नसल्याने श्रीला लवकरच या घरातून बाहेर काढेन असं तिच्या मनात आहे. तर दुसरीकडे शुभ्रा देखील श्री आणि अगस्त्याच्या नात्याचा दुरावा आणण्याचा प्रयत्न करू शकते. श्रीच्या मनात अगस्त्यासाठी प्रेम होतं, पण ती कधीही व्यक्त करू शकली नाही. अगस्त्याने श्रीला आपल्या आयुष्यात एक खूप छान मैत्रीण म्हणून जागा दिलेली होती, पण आता ही इक्वेशन बदलली आहे. दोघांचं एका वेगळ्या परिस्थितीत लग्न झालंय, त्यामुळे आता पुढे काय घडणार याकडे सर्वच प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. अबीर गुलाल मालिकेच्या आगामी भागात अगस्त्य श्रीला प्रॉमिस करतो की जे काही घडलं ते आता आपण बदलू शकत नाही, पण यापुढे आपल्याला एकमेकांची साथ द्यावी लागेल. अगस्त्य आणि श्री एकमेकांना प्रॉमिस करतात, त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणतंही संकट समस्या येणार नाही आणि आपल्या आयुष्यात जितके चॅलेंजेस येतील त्यात एकमेकाची साथ देऊ. श्री आणि अगस्त्याचे खरे आईवडील कोण आहे सर्वांसमोर आलंय, त्यामुळे शुभ्रा प्रभाकरच्या घरी जाणार की धनाजीच्याच मालात राहणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलंय. प्रभाकरच्या छोट्याशा घरात त्या लोकांसोबत चाळीत कसं राहायचं अशा अनेक प्रश्नांचं चक्र शुभ्राच्या डोक्यात फिरू लागलंय. त्यामुळे आता श्री आणि अगस्त्याच्या एकमेकांपासून दूर करून अगस्त्यासोबत संसार ताटून पैसा प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यात ती साध्य होणार का याकडे मालिका प्रेमींचे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जनजागर मराठी, मुंबई.